शेतकरी मित्र हो, ज्या वेळेस आपण हार्वेस्टिंग झाल्यानंतर बेसल डोस, मी शेतकऱ्याला नेहमी बोलतो का हार्वेस्टिंग झाल्या आपण बेसल डोस झाडाला भरला गेला पाहिजे. मी ज्या बागेत उभी आहे त्या बागेचं वय वर्ष 3 आहे आणि 4 वर्ष आहे आणि तिसरा 12 आहे. आता त्यांनी असं नियोजन केलेलं आहे तर याच्यामध्ये भूमी अमृत खत, ग्रीन मास्टर दाणेदार, पोटॅश आणि कुजलेलं सुंदर प्रकारे शेणखत असं सगळं एकजीव करून त्याच्यामध्ये रूट केअर घेतलेलं आहे आपल्या कंपनीचं. आणि ते सगळं एकजीव करून त्यांनी हा बेसल डोस भरलेला आहे. इकडून 2.5 किलो टाकलेला आहे बेसल डोस. गीते साहेबांचा बाग आहे हा. आणि पलीकडच्या बाजूने 2.5 किलो, म्हणजे टोटल 5 किलो प्रति झाड. आणि झाडाचं वय वर्ष आहे 4. लक्षात राहू द्या, सर्वात महत्त्वाचं. आणि अतिशय सुंदर इथं आल्यानंतर त्यांनी नियोजन केलेलं आपल्याला पाहायला भेटते. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात राहू द्या, त्यानंतर आता रोटावेटरने झाकून घेणार आहे, म्हणजे हे खत झाकून गेलं पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात राहू द्या. म्हणजे योग्य पोषण जर झाडाला जर दिलं तर तेल्या नावाचा हा जे रोग बोलतात तो येणार नाही. फक्त त्याला योग्य पोषण म्हणजे भूमी अमृत खत, ग्रीन मास्टर दाणेदार, पोटॅश, शेणखत, गुळ आणि रूट केअर हे मिक्स करून त्याला बेसल डोस एका झाडाला वयाच्या मानाने 2.5-2.5, 3-3, 4-4 किलोने तुम्ही भरू शकता. धन्यवाद.